नमस्कार, स्वागत आहे आपला न्यूज अपडेटमध्ये। आज आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणाकडे। सुरुवातीला रस्ते अपघात आणि सीएनजी किटमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेली आग वाटणारी घटना प्रत्यक्षात थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। सागरमध्ये एका कारमध्ये आग लागल्याची बातमी समोर आली होती, मात्र तपासात निष्पन्न झाले की या कारमध्ये प्राण गमावलेली महिला सीमा केवळ अपघातामुळे नव्हे तर गळा दाबून हत्या करण्यात आलेली होती। सागरचे पोलीस अधीक्षक विकास कुमार सहवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने गुन्ह्याचा छडा लावला। आरोपी डॉक्टर नीलेश पटेल आणि त्याचे 2 सहकारी यांना अटक झाली असून उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे। पोलीस तपासात समोर आले की आरोपी डॉक्टर नीलेश पटेल याचा विवाहबाह्य प्रेम संबंध होता। त्याची शेजारी राहणारी 25 वर्षांची तरुणी ही त्याची प्रियसी होती। सीमा हिला हा संबंध कळल्यापासून घरात सतत वाद सुरू झाले। नीलेशने पत्नीला कायमच्या वाटेतून हटवण्याचा कट आखला, जेणेकरून तू आपल्या प्रेयसीसोबत राहू शकेल। घटनेच्या रात्री नीलेशने प्रथम सीमाची गळा दाबून हत्या केली, नंतर त्याने अपघाताचे रूप देण्यासाठी कार पेटवण्याचा कट रचला। सीमा हिच्या माहेरच्या लोकांना खोटी माहिती दिली की तिला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तो तिला तातडीने रुग्णालयात नेत आहे। त्याच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहासह कार एका निर्जन ठिकाणी नेली। कारमध्ये ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवले, जेणेकरून ही घटना सीएनजी किटचा अपघात वाटेल। पोलिसांनी सुरुवातीपासूनच नीलेशच्या विधानांवर शंका घेतली। घटनास्थळाचे निरीक्षण आणि फोरेन्सिक तपासणीत दिसून आले की महिलेचा मृतदेह कारच्या तुलनेत अधिक वाईट रीतीने जळाला होता, जे सामान्य अपघातांमध्ये होत नाही। तांत्रिक पुराव्यांच्या आधारे नीलेशची कडक चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला। सध्या पोलिसांनी डॉक्टर नीलेश पटेल आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांविरुद्ध हत्या, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। 3 आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। पोलीस तपासत आहेत की या हत्येमध्ये आणखी कोणाचे सहकार्य होते का। या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला आणि समाजाला धक्का बसला आहे। एका सुशिक्षित डॉक्टरने आपल्या स्वार्थासाठी रक्ताच्या नात्याचा असा अंत केला, यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। पोलीस भक्कम दोषारोप पत्र तयार करत आहे, जेणेकरून आरोपींना कडक शिक्षा मिळावी। उद्या आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे आणि पोलीस तपास अजूनही सुरू आहे। ही घटना समाजाला चेतावणी देते की विवाहबाह्य प्रेम आणि स्वार्थासाठी केलेली योजना कधीच न्यायापासून वाचू शकत नाही। आपण लक्ष ठेवा, या प्रकरणावर आणखी अद्यतने आम्ही आपल्यासमोर आणत राहू। आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र।